गाइस आज मी ट्राय करणार आहे पुण्यातील सर्वात फेमस सर्वात मोठ्या ब्रँडची सर्वात महागडी आईस्क्रीम विथ कॅमेरामॅन दर्शक के साथ। या तर मित्रांनो आपण पहिल्या दुकानात तर मी आता आहे भारत माता चौक मोशी आणि माझ्या पाठीमागे आहे नॅचरल ची आम्ही सर्वात महागडी जी पण आईस्क्रीम असेल ती आम्ही ट्राय करणार आहोत। कशी आहे, कशापासून बनलेली आहे वगैरे वगैरे सगळं काही सांगणार आहोत आणि आम्ही त्याला रेटिंग देणार आहोत आणि खाणार आहोत। वाह दीदी नॅचरल या ब्रँड विषयी सांगायचं असेल तर हा ब्रँड ताज्या फळांपासून आईस्क्रीम बनवतो। याच्यात त्याचा कोणताही- फ्लेवर असो किंवा रंग असो तो ओरिजिनल असतो। तर चला आता जाऊया आणि बघूया। मेरे को इतना पता नहीं इसलिए मैं सिर्फ खाने का काम करूंगा। कैमरामैन दर्शक मला तुमच्या आउटलेटची सर्वात महागडी आईस्क्रीम भेटत ज्याची सर्वात ही आहे मागणी आहे, म्हणजे जो कोणी कस्टमर येतो तीच तो आईस्क्रीम तीच आईस्क्रीम घेतो अशी कोणती। तर गाईस सगळ्यात आधी आईस्क्रीमच्या आधी मी यांच्या आउटलेटची तारीफ करेल कारण की खूपच सुंदर आणि खूप स्वच्छ आहे। तर आम्ही घेतलेले आहेत 4 फ्लेवर। एकाच रेटमध्ये खूप सारे आईस्क्रीम आहेत आणि त्यात खूप सारे फ्लेवर्स आहेत, म्हणून आम्ही 4 फ्लेवर असे घेतलेले आहेत। वाव अभी मैं ट्राई करती हूँ। स्टार्टिंग में बादाम डालना। 4 फ्लेवर घेतले होते, म्हणजे 4 स्कूप येणार। तर 4 स्कूपचा रेट आहे 268 आणि चवीच्या मानाने हा रेट एकदम बरोबर परफेक्ट परफेक्ट। तर आता आम्ही आलेलो आहोत ठीक ठीक आईस्क्रीम आईस्क्रीम, जी की माझ्या घरापासून फक्त 2च मिनिटाच्या अंतरावर आहे। तरी पण आतापर्यंत आम्ही इतकी आईस्क्रीम कधीच खाल्ली नाही कधीच नाही। का खाल्ली नाही। गरीबी एक फूड ब्लॉगिंग करतो। ॲक्च्युली कन्सेप्ट काय की मी प्रत्येक फ्रँचायझीची सर्वात महागडी आईस्क्रीम घेतो आणि त्याचं जस्ट एक तर आपण घेतलेली आहे किगाची सर्वात महागडी आईस्क्रीम। ॲक्च्युली प्रॉब्लेम काय झाला, तिचा आम्हाला कंपनीचा असा रूल आहे की आतमध्ये आम्हाला शूटला अलाउ करू दिलं नाही या DSLR-मुळे, आणि मला असं वाटलं की काहीतरी प्रॉब्लेम येणार आहे। मग मी त्यांना फक्त एवढंच विचारलं की आईस्क्रीम तर भेटेल ना, मग मी आईस्क्रीम घेऊन बाहेर आलेलो आहे। अपने को बस खाने पिणे का। तर या आईस्क्रीमचं नाव आहे बेल्जियम चॉकलेट चिप्स, जी की हम अभी चॉकलेट फ्लेवर आहे। आता आपण Yes. टेस्ट करून बघूया की कशी वाटते कशी नाही। दिसायला खूप मस्त आहे। येस टेस्टच्या नावाखाली चॉकलेट फ्लेवर आहे। असं काय याच्यामध्ये खूप असं एक्स्ट्रा ऑर्डिनरी नाहीये। 80 रुपयाच्या प्राइस मध्ये ओके आहे। या चॉकलेटची प्राइस होती 80 रुपये आणि 80 रुपयाच्या हिशोबाने थोडीशी कमीपणा आहे म्हणायचं, Yes. बट इट्स ओके आहे। तर गाईज आता आम्ही आलेलो आहोत स्पाइन सिटी मधल्या गॅनीज आईस्क्रीमच्या पुण्यामध्ये खूप साऱ्या ब्रँचेस आहेत। तर आपण आलेलो आहोत स्पाइन सिटी मधल्या गॅनीज आईस्क्रीम। तर इथं जाऊन बघूया इथली सर्वात महागडी आईस्क्रीम कितीला आहे, त्याची चव कशी आहे आणि अजून गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगितल्या जातील। मुझे आपके फ्रेंचाइजी का सबसे महंगा आइसक्रीम दे दो। कौन सा है? वो अपना कुछ नहीं संडे वाला। कुछ नहीं संडे। ये सुनने में थोड़ा अलग ही थोड़ा वेगळंच वाटतं। संडे मतलब वो मेरे को रविवारच आठवतोय। आते हैं, चेरी आता है, वेफर्स क्रंच आते हैं, नट्स आता है, ओके ओके। डाल दो सब कुछ। स्ट्रॉबेरी क्रश, मैंगो क्रश। ये तो खूप सारे फ्लेवर आहे यार याच्यामध्ये। तर ही आहे गॅनिशची स्पेशल आईस्क्रीम। तर चला आता आपण टेस्ट करूया आणि बघूया की कशी लागते। याच्यामध्ये वरती पाहिलं तर वर चेरीज दिसतात असे मोठे मोठे। याच्यात खूप काही आहे, तर आपण थोड्या वेळाने भैयाला विचारूया काय काय टाकले, पण आधी आपण टेस्ट करूया याला। यस बहुत ही अजब गजब स्वाद है इसका। त्याच्यामध्ये 4 प्रकारचे आईस्क्रीम आहेत, म्हणजे 4 प्रकारचे फ्लेवर आहेत। थोडी जरा जास्त गोड आहे। इसके बारे में मैं एक ही बात कहना चाहूंगी कि जो भी इसमें से उठा रही हूँ मैं, जितने भी फ्लेवर दिए हैं उन सब का अलग अलग टेस्ट है, और इतनी सारी आइसक्रीम खाई है, ट्राई की है, तो अभी पता नहीं चल रहा कि कौन सी अच्छी है। बरं खरं सांग, तुला कशी वाटली ही गॅनिसची? चांगली होती पण लई एकदम मिक्सचर होतं म्हणून जरा मला ऍक्च्युली आम्ही गॅनिसची स्पेशल आईस्क्रीम त्याला मागितली काय आहे, तर त्यांनी त्याचं नाव काय दिलं, कुछ नहीं संडे असं त्याचं Yes. नाव होतं आणि आम्ही ती घेतली।
आणि ती घेतल्याच्या नंतर ती खूप जास्त गोड होती, पाहिजे एवढी मज्जा नाही आली. म्हणजे तिनं नॅचरलच्या फ्लेवरला किंवा नॅचरलच्या आईस्क्रीमला त्यानं बीट केलेलं नाही. आणि याची किंमत आहे 299. तर मी याला देईल 2.5 आउट ऑफ 5. तर गाईज आता आपण आलेलो आहोत आपल्या चौथ्या आईस्क्रीम आउटलेट कडे, ज्याचं नाव आहे मेरिडियन. तर चला जाऊया, पटकन बघूया तिथली आईस्क्रीम कशी आहे. मला तुमच्या आउटलेटची सर्वात महागडी आईस्क्रीम. ओके, बरं इथं सर्वात जास्त डिमांड कोणत्या आईस्क्रीमची या एरियात? जर कोणी आलं तर सर्वात जास्त कोणती घ्यायची? ब्राउनी. ओके, मग ही आपण ट्राय केली एकदम स्टार्टिंगलाच. ओके. बेल्जियम. तर ऍक्च्युली गाइस प्रॉब्लेम असं झाला की सकाळपासून नाही, दुपारपासून आम्ही बऱ्याच आईस्क्रीम खाल्ल्यामुळे पेट में मेरे कुछ अजब गजब हो रहा है. तेरे कुछ हो रहा है क्या? हाँ, थोड़ा बहुत अजब गजब हो रहा मेरे है. को तो हो रहा है. हाँ, इसका मतलब ये नहीं है कि आइसक्रीम नहीं खा पाऊंगा, लेकिन फिर भी हमें टेस्ट करनी है, हमको रिव्यू देना है, कुछ भी हो जाए. आपण घेतले 2 फ्लेवर, वरची आहे सीताफळ आणि खाली आहे ब्राउनी. तो सगळ्यात आधी आपण सीताफळ ट्राय करूया. मजा आया. ब्राउनी जैसे ही लग रहा है, कुछ अलग नहीं लगा मुझे. सीताफळ एक नंबर. आईस्क्रीम खाऊन गळा खराब होणार आहे बघतो. मला स्पेशली सीताफळ आवडतं. तर गाइस मेरिडियनच्या फ्लेवर विषयी आईस्क्रीमशी सांगायचं म्हणलं तर एक ॲव्हरेज आहे. आणि तिथं आम्ही 2 फ्लेवर घेतले होते सिंगल स्कूप, जे की आम्हाला पडले 75 रुपये. चवीच्या मानाने ओके आहे. ओके. थोडे जास्त वाटतात पण ओके आहे. ऍक्च्युली आईस्क्रीम त्याच असतात, म्हणजे तुम्ही कुठलंही घ्या, मँगो घ्या, पिस्ता घ्या किंवा काही पण घ्या, एकच आईस्क्रीम असते. फक्त प्रत्येक ब्रँडनी आपला फ्लेवर आणि आपली चव मेंटेन केलेली असते. सो गाईज व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटूयात पुढच्याच एका अशा मजेदार व्हिडिओज मध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि